नमस्कार. राजकीय निरपेक्ष विश्लेषण ऍक्टिव्ह राजकारण या यूट्यूब चॅनल मार्फत व्हायरल करत आहेत. निरपेक्ष असं विश्लेषण आहे. आज तुम्ही पाहता ऍक्टिव्ह राजकारण. या ऍक्टिव्ह राजकारणाच्या संदर्भामधील संपूर्ण आजची महत्वाची बातमी आहेत. गुड ब्रेकिंग न्यूज. शिंदेचं राजकीय भवितव्य धोक्यात. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार. भाजपचा बी प्लॅन. 2029 लोकसभा निवडणूक. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? या संदर्भामध्ये सविस्तर स्पष्टीकरण पाहूया. सुरुवातीला चर्चा झाली शहा आणि एकनाथ शिंदे चर्चा करतानाचा फोटो. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन बोट हाताचे करून विचार करत आहेत, काय करू देहबोली, आणि बोट वर आहे, दिल्लीकडे झेप घेण्याची तयारीत आहेत. शिंदेच्या देहबोलीमध्ये ते वाकड्या नजरेने पाहत आहे. नेमकं होतं काय? त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कानपिचक्या. तर एकनाथ शिंदे विचार करत आहे आणि बोलत आहे, आता काय? आणि मग शेवटी बोट वर करून भाषण करतात, मी कोण होणार? या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपण पाहूया. ऍक्टिव्ह राजकारण यूट्यूब चॅनल साठी संपूर्ण व्हायरल पॅकेज. नमस्कार, मी रामप्रसाद डोईफोडे. ऍक्टिव्ह राजकारण यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. सर्व गोष्टी आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे काय कार्य होईल? देवेंद्र फडणवीस यांचे काय होईल? एकनाथ शिंदे यांचे काय होईल? उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तर शिंदेच्या शिवसेनेचे काय होईल? दुसरा पर्याय कोणता आहे? भाजपमध्ये विलीन होणार का? 2029 मध्ये महाराष्ट्राची राजनीती कशी असेल? आणि फडणवीस दिल्लीत गेल्यास मुख्यमंत्री कोण होईल? या सर्व प्रश्नांचा अंदाज घेऊन आजचा सविस्तर विश्लेषण करणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत कोठेही स्किप करू नका. महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही येऊ शकतो आणि त्याआधीच भाजपने बी प्लॅन तयार केल्याची चर्चा झाली आहे. शिंदेंना भाजपमध्ये घेण्याची तयारी झाली का? या व्हिडिओतून पाहूया पार्श्वभूमी. एकीकडे शिवसेना पक्ष धनुष्यबाण आणि शिंदे गटातील आमदाराच्या अपात्रतेचा वाद सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्य किंवा भविष्याबाबत पडद्यामागे काय हालचाली सुरू आहेत? म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भविष्याबाबत पडद्यामागे सर्वांच्या काय हालचाली सुरू आहेत? अशी काय चर्चा आहेत? शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याबाबत केंद्रीय सूत्राकडून संकेत दिले जात आहेत, मात्र अद्याप अधिकृत दुजोरा नाही. या चर्चेच्या केंद्रस्थानी फक्त विलिनीकरण नाही तर 2029 ची संपूर्ण राजनीती पण आहेत. आणि भाजपचा बी प्लॅन कसा आहे? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटासाठी प्रतिकूल ठरला तर कायदेशीर आणि राजकीय धोका टाळण्यासाठी भाजप आधीच पर्यायी मार्ग तयार करत आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे. न्यायालयात आमदाराच्या पात्रतेचा प्रश्न गंभीर टप्प्यावर आहे. न्यायालय स्वतः आमदारांना अपात्र ठरू शकते का? यावर सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जाणे शिंदे गटाला अधिक सुरक्षित वाटत असल्याची चर्चा आहे. कारण भाजपकडे मजबूत संघटना,
प्रचंड निवडणूक मशिनरी, केंद्रातील सत्ता आणि मोदीचे पाठबळ. उद्या निकाल अडचणीत ठरला तर भाजप चिन्हाच्या कमळ चिन्हावर शिंदे यांना निवडणूक लढणे अनेकांना सुरक्षित वाटू शकते. श्रीकांत शिंदे आणि मंत्रिपदाची चर्चा. यावर आणखी एक एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्री मिळू शकते अशी राजकीय चर्चा आहे. काही चर्चा अशी आहे की अमित शहा यांनी विलिनीकरणाच्या बदल्यात तशी हमी दिली आहे. मात्र याबाबत अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. यामुळे हा मुद्दा सध्या केवळ राजकीय स्पेक्युलेशन्स म्हणून ऐरणीच्या घावावर आहेत. शिंदे समोर अडचण काय? शिंदेसाठी भाजप विलीन होणे सोपे नाही. 2022 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करताना भूमिका मांडली की ही लढाई बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचाराची आणि शिवसेनेच्या मूळ भूमिकेची आहे. जर त्या शिवसेनेने भाजपमध्ये विलिनीकरण केले तर शिवसैनिकाचे मध्ये प्रश्न निर्माण होईल. ज्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी बंड केले तेच अस्तित्व संपवायचे का असाही सवाल ऐकावा लागेल. आणि म्हणूनच फडणवीस दिल्लीत 2029 चे समीकरण. सगळ्यात मोठ्या ट्विस्ट देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. फडणवीस सारख्यांना नेतृत्वाची देशालाही गरज आणि भाजपलाही गरज आहे केंद्रात अधिक सत्ता बळकट करण्यासाठी. पंतप्रधानाचा दावेदार मानले जात आहेत. म्हणजे भावी पंतप्रधान म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत आहेत. जर फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्रात त्याच ताकदीचा मुख्यमंत्री कोण? इथे एकनाथ शिंदेचे महत्व वाढते. शिंदे मराठा समाजातील प्रगतीचा चेहरा आहे. मुख्यमंत्री म्हणून अनुभव आहेत. सामान्य माणसाचा नेता आणि हिंदुत्वाचा चेहरा अशी प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे फडणवीसची पोकळी भरून काढण्यासाठी भाजपला 2029 मध्ये शिंदे महत्वाचे ठरू शकतात का? भाजपने 2024 मध्ये 132 जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केलं. त्यामुळे 2029 पर्यंत आणखी मजबूत होण्याची इच्छा स्वाभाविकच आहे. आणि याचा संपूर्ण निष्कर्ष जर पाहिला तर म्हणून खरी लढाई आहे फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांची राहिली नाही. ही लढाई भाजपच्या महाराष्ट्रातील वर्चस्वाची, शिंदेच्या स्वतंत्र अस्तित्वाची आणि 2029 मुख्यमंत्री पदाची. या सर्व परिस्थितीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा संपूर्ण खेळावरती सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. निकाल शिंदे गटाच्या बाजूने गेला तर ते भाजप सोबत ताकदीने बार्गेनिंग करू शकतात. प्रतिकूल गेला तर भाजपच्या छत्राखाली जाण्याचा दबाव वाढेल. म्हणून पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूकंप होण्याची शक्यता आहे. अमित शहा शिंदेचे समीकरण. शिंदे गटातील आमदार खासदार यांच्या भूमिका, फडणवीसचे भवितव्य, भाजपची 2029 ची रणनीती आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल या सर्व गोष्टी एकत्र पाहिल्या तर महाराष्ट्रात फार मोठा भूकंप कुठेतरी होणार आहे असा अंदाज येतो आहे. आणि म्हणून शिंदे भाजपमध्ये विलीन होतील का? स्वतंत्र शिवसेना टिकून भाजप सोबत तडजोड करतील का? याचे उत्तर न्यायालयीन निर्णय इतकेच राजकीय हालचालीमध्ये सुद्धा दडलेले आहे. तुमचे मत काय? कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऍक्टिव्ह एज्युकेशनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.